मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली। स्थानिक शाळांनी निर्णय घेऊन सुट्टी दिली आहे मुलांना। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली। हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी दिली। पुण्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय त्या शाळांनी घेतलाय। ही पुण्यातली दृश्य आहेत। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। निचरा होण्याकरता पुढे जागा ठेवलेली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। काही दिवसांनी पुण्यातली ही दृश्य पुण्यामध्ये अक्षरशः रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। रस्ताभर पाणी साचलेलं दिसतंय मोठ्या प्रमाणात, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। वापस्ती ग्रामपंचायतचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली। ही पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रभरात पाऊस बरसलाय। नजर जाईल तिकडे फक्त पाणीच दिसते, त्यामुळे आज शाळांना सुट्टी दिली आहे। हडपसरमध्ये बऱ्याच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती, अगदीच तुरळक सरी बरसत होत्या। आज मात्र रात्रीपासून खरं तर पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। केवळ मुंबई आणि उपनगरांमध्येच नाही तर पुण्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।